आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच बातमी, वाद आणखीन रंगत चाललेत या संदर्भातली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून राष्ट्रीय वसुलीबाजांना इशारा देतोय अशा प्रकारचा अग्रलेख लिहिण्यात आलाय. लोकशाहीमध्ये मालक बदलत असतात सामनातून असं म्हणत सामनामधून केंद्रीय यंत्रणांवर टीका करण्यात आली आहे. तसंच आर्यन खान प्रकरणात सुद्धा भाष्य करण्यात आलंय. वसुलीबाजांच्या हाती आता पक्षाच्या नाड्या गेल्या आहेत असं म्हणत केंद्रीय नेतृत्वावर टीका करतानाच मालकही बदलतील आणि नाड्याही सुटतील, नाड्यांची गाठ कधीही सैल होईल असं म्हणत सामनानं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली आहे. राम कदम भाजपचे नेते आणि आमदार आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेलेत. राम कदमजी, सामनाचा अग्रलेख तुम्ही पाहिलाय? काय शब्द वापरलेत सामनानं? तुमची काय प्रतिक्रिया? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाप्रमाणे लोकशाहीमध्ये कोणी मालक असत नाही. ती काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही की तिथे मालक असायला. लोकशाहीमध्ये सेवक असतात, मालक असत नाहीत. तर त्याच्यामुळे शिवसेनेची ही किती कोणत्या स्तरातली मानसिकता आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर या निमित्ताने येतंय. कारण मागची 2 वर्ष महाराष्ट्राचं सरकार चालवताना ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवल्यासारखं चालवतात की काय, अशी शंका यावी. म्हणूनच त्याच मानसिकतेतून त्यांनी लोकशाहीमध्ये मालक हा शब्द प्रयोग केला असावा. आता वसुली बाजार, तर वसुली बाजार कुठे चालू आहे? पूर्ण देशामध्ये जो वसुलीचा जो खरा खेळ आहे, हा खेळ तुम्ही 3 पक्ष सत्तेत आल्यावर सुरू झाला. वाजेच्या गाडीमध्ये पैसे मोजण्याची मशीन कशी सापडते, 2-2 कोटीच्या गाड्या तो कसा सीपी ऑफिसमध्ये घेऊन जात होता, मुख्यमंत्र्यांशी गृहमंत्र्यांशी त्याचे कसे संबंध थेट होते एका छोट्या अधिकाऱ्याचे. त्याच्यामुळे वसुली बाजांना बाकी सगळे वसुली बाजच दिसणार. कारण ज्या रंगाचा आपण चष्मा लावलेला आहे त्याच रंगाचे लोक दिसतील. आणि ज्या समीर वानखेडेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर बोलतायत, तर ज्या प्रभाकरनं हा दावा केलाय 25 कोटीचा, त्या प्रभाकरला त्याचा बोलविता धनी मंत्रालयाच्या कितव्या माळ्यावर बसतो हे स्पष्ट करणार आहात का तुम्ही? त्याला प्रभाकरला लोकांपुढे आणणारा कोण हे पत्रकारांना महाराष्ट्राच्या जनतेला माहित नाहीये का? तर त्याच्यामुळे स्वतः वसुली करायची, बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपये तुम्ही 2 वर्ष झालं खाताय. मुंबईमध्ये जे 10 डीसीपींकडून 40 कोटी रुपये वसूल केले गेले त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही. ते डीसीपी अजूनही मुंबईत कार्यरत आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वसुलीचं काम पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. अक्षरशः छळवाद चालू आहे आणि तुम्ही इतरांना वसुलीबाज म्हणता. स्वतःच्या वसुलीबाजांचं काय? तुमचे पूर्व गृहमंत्री म्हणजे राम कदमजी, सामनानं जे आरोप केले त्याला तुम्ही आरोपांनीच प्रत्युत्तर देणार? तर नाही, विषय आरोपाचा नाहीये. मी सत्य कथन करतो आहे. वाझेच्या गाडीतली पैसे मोजण्याची मशीन आपण नाकारणार आहात का? नाही. 100 कोटींचा या सरकारवर, 3 पक्षाच्या सरकारवर वसुलीचा आरोप झाला, हा नाकारणार आहात का? नाही. पूर्व गृहमंत्री कुठे अदृश्य झालेत हे नाकारणार आहात का? नाही. प्रभाकरला जनतेच्या समोर कुणी आणलं आणि त्याच्यावर कुणी दबाव टाकला, त्याला पैशाची लालच दिली, काय दिली हे तुम्ही नाकारणार आहात का? राम कदमजी, याच्यातल्या अनेक गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. त्याच्यावर आरोप प्रत्यारोप पुढच्याही काळात होत राहतील. पण सामनाकारांनी जे म्हटलंय की लोकशाहीत मालक बदलत असतात, थेट केंद्रीय नेतृत्वावरती भाजपच्या पंतप्रधान, केंद्रातलं सरकार यांच्यावरती थेट निशाणा आहे हा. नाही, मुळामध्ये लोकशाहीमध्ये मालक ही कल्पना आलीच कुठून? लोकशाहीमध्ये मालक हे तुम्ही, मालक ही जी प्रवृत्ती आहे, एखादं सरकार चालवताना आपण मालक असल्याच्या आविर्भावामध्ये चालवता येत नाही. हे सरकार जनतेचं सरकार असतं, त्याच्यामध्ये आपण सेवक असतो. आज देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी स्वतःला लोकसेवक म्हणतात, मालक म्हणत नाहीत. आता ठीक आहे, आता शिवसेनेला वाटत असेल महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे, ते त्याचे मालक आहेत, तर मालक ही प्रवृत्ती ही हिटलरवादी प्रवृत्ती आहे. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थोडीच आहे.
तर त्याच्यामुळे बरं झालं, एका अर्थानं वसुलीबाज हा शब्द त्यांनी वापरून महाराष्ट्राच्या जनतेला आठवण करून दिली की मागची 2 वर्ष टेंडर असतील, बदल्या असतील, कशा पद्धतीनं खोऱ्यानं पैसे लुटले जातात. तर त्याच्यामुळे वसुलीबाज कोण आहेत ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मूळ मुद्दा या ठिकाणी एवढाच येतो की समीर वानखेडे किंवा ती टीम यांना एवढं इकडून तिकडून येणं केन प्रकारे या 3 पक्षांना का बदनाम करायचंय? ते ड्रग माफियांच्या विरोधात कारवाई करतात ना, तुम्ही पण करा ना, त्यांच्या सोबत करा, महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल. पण त्यांना समीर वानखेडे आणि बाकी टीमला टार्गेट याच्यासाठी करायचंय कारण ड्रग माफियांकडून येणारे कदाचित हप्ते बंद होतील. हे खरं कारण आहे का? काय कारण आहे? तुम्ही त्याच्या पत्नीवर आरोप केलेत, वडिलांवर आरोप केलेत, बहिणींवर आरोप केलेत. किती खालच्या पातळीला जाणार आहात? जे जन्मतारखेचा जो पुरावा तुम्ही पुढे आणलात, त्या दाऊद नावाला सर्कल केलंय, खाली त्याच्या वडिलांचं खरं नाव लिहिलंय, ते देखील यांचे मंत्री पाहत नाहीत. म्हणजे तुम्ही धर्म देखील आणणार. समीर वानखेडेंचं कर्म तुम्ही पाहणार आहात, साहस पाहणार आहात का त्याचा धर्म पाहणार आहात? काय पाहणार आहात तुम्ही? रामकदमजी, हे सगळे प्रश्न विचारताना चष्मा या 3 पक्षांनी उतरवला पाहिजे. ठीक काळाची महाराष्ट्र जनतेची मागणी. हे सगळे बोलताना तुम्ही आरोपही केलाय की हे वसुली सरकार आहे आणि तुम्ही असंही म्हटलात की त्यांच्याकडनं येणारे हप्ते यांचे राहतील. हे तुमचे आरोप आहेत. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे या अग्रलेखावरून कदाचित भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप आणखीन रंगू शकतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे काल रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले. अंमली पदार्थ प्रकरणी आर्यन खानसह आणखीन काही जण तुरुंगात आहेत. या प्रकरणी वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. अंमली पदार्थ प्रकरणी मुंबईत क्रूजवर एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात आर्यन खानसह इतर काही जणांना अटक करण्यात आली. आता या छाप्याच्या सगळ्या प्रकारात साक्षीदार असलेल्या मुंबईतल्या प्रभाकर साईल यानं समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणी वानखेडे यांची आता दिल्लीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता वानखेडे यांची ही चौकशी होण्याची शक्यता आहे आणि याचसाठी वानखेडे दिल्लीत पोहोचले. कुछ डिफेमेशन केस डालेंगे सर नवाब मलिक के ऊपर. सर आपने सर उन्होंने बोला आपके फादर को लेके कुछ बोला, उसको लेके कुछ डिफेमेशन डालेंगे. देखिए अभी क्या है आगे. सर डिफेमेशन बनता है कि नहीं बनता, क्योंकि उन्होंने बोला आपके फादर मुस्लिम थे. बाद में बात करेंगे अतुल आपसे अभी. और सर एक चीज़ और, सर आपने 2 एफिडेविट दिए हैं आज कोर्ट में, तो थोड़ा सा बताना चाहेंगे खुल के उसमें है क्या? नहीं, वो कागजी कानून है ना, आई कैन नॉट टेल. और सर जैसे आप बोल रहे हैं कि आपकी फैमिली को थ्रेट वगैरह आई है, तो क्या कुछ पर्टिकुलर आपने पुलिस में कंप्लेंट दी है, कुछ एफआईआर चाहते हैं आप इन लोगों के खिलाफ? देखेंगे, लेट्स सी. सर एक जो भी मामला बनता है पुलिस में, आपको लगता है कि आपको फ्रेम किया जा रहा है, तो कौन कौन लोग हैं इनके पीछे? बताएंगे आपको बात. सर जो हॉस्टाइल होते हैं लोग, बहुत सारे केसेस में लोग हॉस्टाइल हो जाते हैं, तो क्या अब इनके खिलाफ जाएंगे जो लोग हॉस्टाइल हुए हैं? नहीं, इस बारे में कुछ नहीं बोल पाएंगे. सर कंप्लेंट तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली. त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी असं म्हटलंय, जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, नवाब मलिक हे काही ट्विट करायचं थांबत नाहीयेत आणि तिकडे समीर वानखेडे पोहोचलेत नवी दिल्लीत. दिल्लीत पोहोचले, रात्री उशिरा ते पोहोचलेले आहेत आणि आज त्यांची जे एनसीबीचं राष्ट्रीय मुख्यालय आहे, राष्ट्रीय मुख्यालयामध्ये त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. डी प्रधान जे आहे ते त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण समीर वानखेडे या संदर्भात स्पष्ट म्हणत आहे की मला कुठल्या प्रकारचा समन्स बजावण्यात आलेला नाही आहे आणि ही रुटीन एक प्रकारची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेसाठी मी इथे आलेलो आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि मी कुठल्याही समन्स बजावून इथे आलेलो नाही आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचा अर्थ ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत होती, ज्या पद्धतीने वृत्त पुढे येत होते की त्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे, खास करून
कारण भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं समीर वानखेडेंचं नाव पुढे आलं होतं आणि त्यानंतर या भ्रष्टाचारा प्रकरणावर त्यांचं काही लागेबांधे आहे का हे देखील तपासण्यासाठी चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता. आणि आता या संदर्भात जर बघितलं तर आज कशा पद्धतीने त्यांची चौकशी होते आणि त्यानंतर डीजी प्रधान काय कशा पद्धतीने माहिती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आजचा दिवस हा समीर वानखेडेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की दिल्लीच्या राष्ट्रीय मुख्यालयात एनसीबीच्या मुख्यालयात त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. बर, प्रशांत, किती वाजता ही चौकशी होईल? थेट त्यांना विचारलं जाऊ शकतं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याबद्दल, का अशी चर्चा आहे दिल्लीच्या वर्तुळात की समीर वानखेडे यांच्याकडनं ही केस काढली जाऊ शकते? नेमकं काय? नाही, मिलिंद, ज्या पद्धतीने माहिती मिळते काल खास करून ज्या पद्धतीनं दिल्लीच्या राष्ट्रीय मुख्यालय म्हणजे एनसीबीच्या कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की कुठल्याही अधिकाऱ्यांवरती जर आरोप होत असेल तर त्याची चौकशी करण्याचे अधिकार हे मुख्यालयाला आहे. आणि त्याच निमित्ताने आम्ही समीर वानखेडेची चौकशी करतो, कारण की त्यांची बाजू जाणून घेतल्याशिवाय आणि त्यांच्याकडे ज्या पद्धतीचे आरोप होत आहे ही खात्याअंतर्गतली चौकशी असेल असंही स्पष्टीकरण काल मुख्यालयाच्या वतीनं देण्यात आलं होतं. त्यानंतर बातमी पुढे आली होती की समीर वानखेडे यांना मुंबईत अचानक बोलवण्यात आलेलं आहे, मुंबईवरून दिल्लीत अचानक बोलवण्यात आलेलं आहे त्याला, आणि त्यानंतर ते रात्री उशिरा ते दिल्लीत पोहोचले आहे. यानंतर आता ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आज मुख्यालयाच्या वतीनं किती वाजता त्याची चौकशी करण्यात येते, साधारणतः ज्या पद्धतीची माहिती सूत्रांनी दिली आहे साधारणतः 11 वाजता त्यांना मुख्यालयात बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर होऊ शकते त्यांची साधारणतः चौकशी होईल. किती तास चौकशी चालते, किती वेळ चौकशी चालते हे त्यावेळेस स्पष्ट होईल, पण त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं हे देखील स्पष्टीकरण मुख्यालयाने दिलेले आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे जर संपूर्ण क्रूजच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास त्यांच्याकडून काढून घेतला जातो का हे देखील त्यानंतर निश्चित होणार आहे. बरं, प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या क्रूजवरच्या ड्रग्ज प्रकरणात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले पंच प्रभाकर साईल याच्या आरोपामुळे क्रूज ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. आता केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं समीर वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली. त्यामुळे आगामी काळात प्रभाकर साईलची सुद्धा एनसीबीकडून चौकशी होऊन जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मुंबई ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण. समीर वानखेडेंमागे चौकशीचा फेरा. साक्षीदाराच्या आरोपामुळे खळबळ. मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश करणारे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संचालक समीर वानखेडे हेच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. या प्रकरणातील एक साक्षीदार प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. प्रभाकर साईलच्या आरोपानंतर अवघ्या काही तासातच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश दिलाय. एक हमारा स्वतंत्र गवाह था जिसने सोशल मीडिया पे अपना एफिडेविट सर्कुलेट किया था, जिसकी सूचना हमें हमारे उप महानिदेशक दक्षिणी पश्चिमी क्षेत्र श्री अशोक मुथाजियान जी से प्राप्त हुई है. हमारे महानिदेशक ने उसका संज्ञान लेते हुए एक इंक्वायरी मार्क की है जो सतर्कता विभाग डील करेगा. प्रभाकर साईल हा क्रूज ड्रग्ज प्रकरणात पंच आहे. तसंच तो पंच किरण गोसावींचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर किरण गोसावीने मोठी रक्कम उकळल्याचा धक्कादायक आरोप प्रभाकर साईलनं केला. तसंच या आर्थिक व्यवहारात समीर वानखेडेंचाही सहभाग असल्याचा आरोप साईलनं केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय. तसंच केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या क्रूजवरील कारवाईविषयी संशयाचं धुकं निर्माण झालंय. तर प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाने समीर वानखेडेंची खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली. त्यामुळे आता क्रूज ड्रग्ज प्रकरणाची सूत्र समीर वानखेडेंच्या हातून जाणार तर नाहीत ना, अशी ही शंका आता उपस्थित केली जाते. मात्र त्याविषयी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाष्य करण्याचं टाळलंय. अभी ये प्रीमेच्योर होगा, इस समय कोई भी टिप्पणी करना, इस इंक्वायरी का क्या आउटकम होगा इस पर टिप्पणी करना गलत होगा. तो जैसी भी सूरत हाल होंगे उसके हिसाब से हम लोग आवश्यक कार्रवाई करेंगे. प्रभाकर साईलच्या आरोपामुळे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागाने समीर वानखेडेंची खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली असून या प्रकरणात प्रभाकर साईललाही चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर ये जो पंच है इसको लेके और कुछ आपकी इन्वेस्टिगेशन का पार्ट होगा सर क्या? इससे फिर से आप इन्वेस्टिगेशन करेंगे पूछताछ सर, चूंकि विजिलेंस के पास अब जांच है तो? इस जांच में जो भी आवश्यक लोग होंगे उनको शामिल किया जाएगा। अभी मैं सिर्फ इतना कहूंगा। क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप प्रभाकर साईलने केल्यामुळे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। तसंच क्रूज ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे पुण्यामध्ये किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या विरोधात लुकआउट नोटीस देखील पुणे पोलिसांनी जारी केली होती। आता या लुकआउट नोटीसीप्रमाणे आपण सरेंडर होणार असल्याचं किरण गोसावीनं सांगितलंय। न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना किरण गोसावीनं ही माहिती दिली। आपके पास ये इन्फॉर्मेशन कैसे आई? क्या आपका कोई इस पूरे एपिसोड में आपका क्या रोल है? कोई रोल नहीं है मैडम। इन्फॉर्मेशन मनीष भानुशाली को आई, एक अच्छे दोस्त है, इसकी वजह से उन्होंने मुझे बताई। और यही नहीं मैडम, पुलिस डिपार्टमेंट को भी काफी सहायता हमने की है। ठीक है, आज जो गौ मास्ता वगैरह होता है, ट्रकें चलती है, मुंबई में आती है, महाराष्ट्र में आती है, तो उस केसेस में भी मैं फिरियादी हूँ काफी जगह पे। लेकिन ये बताइए गोसावी जी, आप पुलिस से भागे क्यों फिर रहे हैं? अगर मैडम मुझे कॉल कैसे आए हैं? ठीक है, ये बात का भी मैं जवाब दे रहा हूँ। मुझे 3 तारीख से ऐसे कॉल्स आए हैं कि पुलिस डिपार्टमेंट के फिर बाद जमा होंगे तो अंदर ऐसा टॉर्चर होगा कि हम जो बोलेंगे वो तुमको बोलना पड़ेगा। तो ये कहाँ का सिस्टम हुआ मैडम? और ये पूरा पॉलिटिक्स चल रहा है अभी। इसमें सच्चाई माने किसकी और मैं जाऊँ किसके पास में? मेरी जो बातें हैं, आज जो केस है मेरे पे, जो पूना का केस निकला है, वो केस में आज ही इन्होंने लुकआउट नोटिस क्यों निकाला? तो एनसीबी का रोल क्या है आपके साथ? मेरा एनसीबी का रोल क्या है मैडम? एनसीबी का कोई रोल नहीं है। हमने उनको इन्फॉर्मेशन दी, एज ए पंच वो हमको वहां पे बुलाए, हमने पंचनामा पे साइन किया, जो देखा उस पे, जो लिखा गया था उस पे साइन किया। दैट्स इट। मैं फिर से पूछूंगी, ट्राइडेंट होटल में क्या लेन देन की बात हुई है? और पूजा जडलानी जो शाहरुख खान की मैनेजर है, उनसे आप क्यों मिले थे? क्या मैडम फिर से मैं आपको बता रहा हूँ, कोई बात नहीं हुई है। और ये जो भी है इन्फॉर्मेशन पुलिस अपनी साइड से जांच करे और अपने साइड से निकाले, किसका कॉल रिकॉर्ड है, किसका क्या है, किसका क्या नहीं है। आप सरेंडर क्यों नहीं कर लेते हैं अगर आपके खिलाफ? मैडम मैं सरेंडर होने के लिए जा रहा हूँ क्योंकि ये सर के ऊपर पानी हो गया है मेरे। मैं बाहर मरने से अच्छा मैं अंदर मरूँ, ये बदनामी सहन करने से अच्छा मैं सच्चाई बोल के भले ही देश सेवा में मेरे को जो भी सजा देनी है वो दे दीजिए। आप कहाँ सरेंडर करने जा रहे हैं? मैडम मैं कर रहा हूँ, मैं सरेंडर होने के बाद आपको पता चल जाएगा। प्रकरण आता आणखीन गुंतागुंतीचं होत चाललंय। किरण गोसावी सुद्धा समोर आलाय आणि त्यांना आपण लवकरच सरेंडर होणार असल्याचं म्हटलंय। तिकडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। गेल्या 23 दिवसांपासून आर्यन खान हा अटकेत आहे। गेल्या आठवड्यात विशेष NDPS कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता। यानंतर त्याच्या वकिलांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। आर्यनच्या वकिलांसमोर 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे, कारण यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुट्टी असणार आहे। जर या 7 दिवसात कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टानं आपला निर्णय दिला नाही तर आर्यन खानला दिवाळी सुद्धा जेलमध्येच काढावी लागेल। इनका एलिगेशन रॉन्ग है, फॉल्स एलिगेशन है। एट द एंड ऑफ द डे मैंने पहले से दिन से कहा था कि मुझे CCTV फुटेज दीजिए, अभी तक दिए नहीं। वो बोलते कुछ दे विल प्रेजुडिस इन्वेस्टिगेशन वॉट एवर केस में बी। मैंने कहा दूध का दूध पानी का पानी होगा, बट नहीं हुआ। फिर किला कोर्ट में मना हो गई, सेशन कोर्ट में गए, बड़ी उम्मीद साथ में गए, छुट्टियां इतनी आ गई, छुट्टियों के बाद में गए, वहाँ पे भी बहुत निराशजनक हुए। अब इंशाल्लाह हमें उम्मीद है हाई कोर्ट में निराश नहीं रहेंगे। आणि आपण अधिक माहिती घेऊयात। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, कधी कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि काय काय होऊ शकतं कोर्टात? मिलिंद सर, खरं तर आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ही दुपारनंतर होण्याची शक्यता आहे।
खरं तर याच्यामध्ये तीन आरोपींची ही जामिनावरती सुनावणी होईल. अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि धनमन मानेचा जे आहे त्यांच्या जामीन अर्जावरती ही सुनावणी होईल. खरं तर आजचा दिवस हा आर्यन खानसाठी महत्त्वाचा असणार आहे. याच्या आधी आपण पाहिलं होतं की मुंबई विशेष सत्र न्यायालयानं त्या तिघांचेही जामीन अर्ज जे आहेत ते फेटाळलेले आहेत. NDPC ॲक्ट 29 अंतर्गत हे जामीन जे आहेत हे फेटाळण्यात आले होते. आजच्या दिवशी जर आपण पाहायला गेलं तर आजच्या या सुनावणीवरती नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. NCB कशाप्रकारे न्यायालयात युक्तिवाद करते, काही अन्य पुरावे समोर ठेवते का हे पाहावं लागणार आहे न्यायालयाच्या. याच्या आधी ज्या वेळेला आर्यन खानचा जामीन नाकारण्यात आला होता त्याच्यासाठी कारणं हीच होती की व्हॉट्सॲप चॅट जे आहे ते न्यायालयासमोर सादर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांबरोबरचे लिंक्स ज्या आहेत त्यासुद्धा असल्याचा दावा NCBनं केला होता आणि यामुळेच आर्यन खानच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती आणि आर्यन खानला जामीन जो आहे हा मिळाला नव्हता. आज आर्यन खानच्या जामीन अर्जावरती सुनावणी होईल. खरं तर हे येणारे 7 दिवस जे आहेत हे आर्यन खानसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण का त्यानंतर दिवाळीची सुट्टी चालू होईल. जर आज या जामीन अर्जावरती निकाल जर झाला किंवा निकाल राखून ठेवला तर हा 7 दिवसांमध्ये नाही आला तर जवळपास 3 तारखेनंतर 12 दिवसांची सुट्टी जी आहे ती असणार आहे दिवाळीची. त्यामुळे दिवाळी जी आहे ती आर्यन खानची तुरुंगात जाऊ शकते. त्यामुळे या आजच्या दिवशी नेमकं आर्यन खानचे वकील कशाप्रकारे युक्तिवाद करतात आणि NCBकडनं कशाप्रकारे पुरावे समोर ठेवले जातात किंवा या जामिनाला कशाप्रकारे विरोध करतात हे पाहावं लागणार आहे. दुपारनंतर साधारणतः ही सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे. मिलिंद सर, त्या माहितीबद्दल. त्यामुळे आज दुपारनंतर ही सुनावणी होणार आहे मुंबई उच्च न्यायालयात आणि काय नेमकं होतं या सुनावणीत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही खास. महाराष्ट्र सरकार हादरणार, हो साहेब, पोलिसांची झोप उडणार, एक मिनट क्या मेरे को क्या है क्या था वो रेड मारी माफियांचाही थरकाप उडणार. आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट लवकरच फक्त न्यूज 18 लोकमतवर. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि पुढची बातमी. एसटीच्या भाडेवाढीची एसटीच्या तिकीट दरात सुमारे 17.17% इतकी वाढ करण्यात आली. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे, दिवाळी भेट मिळणार आहे. त्यासोबतच एसटीच्या कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयाची अतिरिक्त दिवाळी भेट मिळेल. त्यामुळे प्रवाशांसाठी एक बातमी 17% भाडेवाढीची, तर कर्मचाऱ्यांच्या करता खुशखबर म्हणजे त्यांना काही प्रमाणात का होईना दिवाळीच्या वेळेला अतिरिक्त पैसे हातात पडतील, खात्यात जमा होतील. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यापासून डिझेलच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि दररोज 2 कोटी रुपये अतिरिक्त डिझेलचा भार आज एसटीवरती पडतोय. गेले 3 वर्ष एसटीच्या दरामध्ये कुठलाही बदल केला गेला नव्हता, भाड्यामध्ये कुठलाही बदल नव्हता आणि म्हणून आज जी बैठक झाली या बैठकीत नाईलाजास्तव एसटीमध्ये 17% भाडेवाढ आजपासून करावी लागते. ही भाडेवाढ आज रात्रीपासून अंमलात येईल. जो राज्य शासनाचा 17% होता आणि एसटीचा होता 12%, तो आज आम्ही आजपासून 17% केलेला आहे. म्हणजे 5%ची वाढ त्या महागाई भत्त्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर दिवाळीची भेट म्हणून
जशी आम्ही दरवर्षी त्यांना 2,500 रुपये देतो, ते 2,500 रुपये कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 5,000 रुपये असे आज आम्ही त्यांचे मान्य केलेले आहेत. आणि हे जे काही पैसे आहेत पगार आणि हे पैसे हे त्यांना दिवाळीच्या पूर्वी मिळतील, जेणेकरून त्यांची दिवाळी गोड होईल अशी व्यवस्था आज आम्ही आमच्या बैठकीत केलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याकरता खुशखबर. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरातल्या जेट्टींची काय स्थिती आहे त्याचा आपण पाठपुरावा करतो आहोत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या दुर्लक्षित जेट्टींचं वास्तव आपण दाखवतोय आणि कोकणातल्या दुर्लक्षित जेट्टींची काय स्थिती आहे ती माहिती आपण ठळकपणे समोर मांडतोय. आज सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले इथल्या जेट्टीचं वास्तव आपण पाहणार आहोत. खरं तर सर्वात जुनी जेट्टी अशी याची ओळख. चला तर मग जाऊयात वेंगुर्ल्यातल्या जेट्टीवर आणि पाहूयात काय आहे स्थिती. जेट्टीची दुरावस्था. किनारा भकास, बोटींसाठी व्यवस्था नाही. ही सारी दृश्य सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले बंदरावरच्या जेट्टीची दुरावस्था सांगण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनकर्त्यांचं या अतिशय महत्त्वाच्या जेट्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे जेट्टीला घरघर लागल्याचं चित्र आहे. जेट्टीची गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच झाली नसल्याचं या दृश्यांकडे पाहून आपल्याला दिसतंय. ही जेट्टी कधीही कोसळण्याची खूप मोठी भीती आहे. कोकणासाठी या जेट्टीचा विकास अतिशय महत्त्वाचा असताना सुद्धा त्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. राज्यासह इतर राज्यातली लोक सुद्धा इथं येऊन ताजी मासळी खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र जेट्टीचा विकासच झालेला नसल्याची खंत स्थानिक मच्छीमार बोलून दाखवतात. माशाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. 3 वर्ष तर आम्ही एकदमच लॉस आहोत. लॉन्ची मोठ्या आहेत आमच्या, पण फायदा तसा काहीच नाही. डिझेल महाग, पगार वाढले कामगारांचे आणि मासे कमी मिळतात, म्हणून या टायमाला आम्ही एकदमच लॉस झालेलो आहोत. मच्छी एक एकदा भेटतात पण एक एकदा भेटत पण नाही सर. आणि विक्री पण असं म्हणजे कोरोनामुळे कुणाकडे धंदा नाही ना, मच्छी जास्त असं विक्री होत नाही. वेंगुर्ले जेट्टी सगळ्यात जुनी जेट्टी आहे. हा परिसर वेंगुर्ले बंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक वेंगुर्ला बंदरात पर्यटनासाठी म्हणून येत असतात. मात्र इथे विकासाच्या नावावर भकास परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळं पर्यटकही साहजिकच नाराज होतात. आधीच कोरोना, त्यात इंधनाचे दर भडकलेले, त्यामुळं मच्छीमार मासेमारी करायला धजावत नाहीये. परिणामी माशांचे दरही वाढलेत. त्यामुळे मासे खरेदीसाठी आलेले लोक सुद्धा नाराजी व्यक्त करतायत. शक्यतो रस्ते चांगले पाहिजेत असं मला वाटतंय. बंदराच्या दृष्टीने बंदर पण थोडं जे आता हे जे आपण इकडे तिकडे बघतोय ते चकाचक पाहिजे ना, थोडं पर्यटक वाढतील त्या हिशोबाने असं मला वाटतं. आल्यानंतर फक्त एक विषय असतो की इकडे आल्यानंतर ताजे मासे खायला मिळतात, मजा वाटते. जेट्टीचा विकासच झालेला नाही. त्यामुळं पर्यटक या ठिकाणी पाठ फिरवत असल्याचं काहींनी बोलून दाखवलं. डिझेलचे दर वाढल्यानं खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणं परवडत नाही. त्यामुळे सरकारनं डिझेलवर सबसिडी देऊन सुविधा देण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे. काय अपेक्षा शासनाकडून? बंदर अजून चांगलं झालं पाहिजे. काय चांगला जाऊ होय आणि मच्छीमारांका काहीतरी सोयी जाऊ होय त्याचे. हो, पेट्रोल महाग, डिझेल महाग, लोक धंदो करताले कसे. वेंगुर्ले बंदरावर निधी खर्च करून
या बंदराचा विकास करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तातडीनं सरकारनं सर्व सुविधायुक्त अशी ही जेट्टी बांधून मच्छीमार आणि स्थानिकांना दिलासा देण्याची गरज आहे. असं झाल्यास या जेट्टीकडे पर्यटकांचा ओघ वाढेल आणि पर्यायानं इथल्या मासेमारीला आणि पर्यटनालाही चालना मिळेल. लोकांच्या शासनाकडून अनेक अपेक्षा आहेत. कोरोना काळ आहे आणि कोरोना काळानंतर आता कुठेतरी जनजीवन जे आहे सुरळीत होत चाललेलं आहे, मार्गावर येत चाललेलं आहे. तर वेंगुर्ला बंदर आहे, हे ज्या बंदरावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक चालायची, या ठिकाणी आता मच्छीमारीच्या बोटी या ठिकाणी लागतात. हे बंदर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आघाडी सरकारने फार प्रयत्न करण्याचं गरजेचं आहे, असं प्रत्येकाचं मत या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळते. न्यूज 18 लोकमत राज्यातल्या दुर्लक्षित जेट्टींचं वास्तव शासन दरबारी मांडतंय. त्यामुळं आमच्या या बातमीची दखल घेऊन शासनाला जाग येईल आणि या जेट्टीचा तातडीनं विकास करण्यासाठी सरकार पावलं उचलेल एवढीच आशा करूया. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आपण वेंगुर्ल्यासारख्या जेट्टीचं पाहिलं. तिकडे रायगड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आमदार आणि जयंत पाटील यांनी अलिबागसह रायगड जिल्ह्यातल्या विविध जेट्टींच्याकडे राज्य सरकार आणि प्रशासन गांभीर्यानं पाहत नाही असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. फक्त अलिबागचाच विकास करायचा म्हणजे जिल्ह्याचा विकास नाही, पण अलिबागचा विकास करताना सुद्धा इथल्या जेट्टीकडे हवं तेवढं लक्ष दिलं जात नाही अशी जयंत पाटील यांची तक्रार आहे. त्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीच्या जेट्याचं बांधकाम करायला पाहिजे, त्याला ज्या पद्धतीचं फंडिंग व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. आणि प्रामुख्यानं आज बोटीचा प्रकल्प मी गेली 3 वर्ष पाठपुरावा करून त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे. पण गेल्या खेपेला केंद्र सरकारकडनं आणलेले पैसे हे परत पाठवण्याचं काम राज्य सरकारने केलं आणि त्याच्यामुळे तो प्रकल्प आज आणलेला आहे. प्रामुख्यानं ससून डॉकवर ज्या आज बोटीच्या 350-400 बोटी जातात, त्या बोटी डायरेक्ट अलिबागमध्ये येतील. त्या ठिकाणची ससून डॉकवर उतरलेली मच्छी किंवा जे होडीचं मटेरियल आहे ते प्रोसेसिंग करण्यासाठी तळोज्याला जातं. म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये ट्रॅफिक असताना, सकाळी ट्रॅफिक नसताना मच्छीचं पाणी परत ते शेवटपर्यंत तळोज्यापर्यंत जात असतं. एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण ते बरोबर नाही. आज बोंडीमध्ये जर मच्छीमारी उद्या सुरू झाली तर जवळजवळ 5,000 लोकांना रोजगार अलिबाग तालुक्यातल्या मिळणार आहे. एक तर त्या ठिकाणी निवड करण्यासाठी आणि हमाली करण्यासाठी, त्याचं संपूर्ण डिव्हायजन करण्यासाठी जी मच्छी एकत्र आहे त्यासाठी भरपूर लोकांना, विशेषतः महिलांना ते त्या ठिकाणी रोजगार मिळेल. विशेषतः माझ्या खारेपाटातल्या ज्या गरीब महिला आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळेल. ज्या होडीमध्ये माल भरला जातो, होडी 10-15 दिवसांनी परत येते, ट्रॉलर, त्याला जे साहित्य लागतं जेवणाचं, याचा मोठा व्यापार बोटीमध्ये होईल. म्हणजे रोज 450 पैकी रोज 5-25 बोटी कंटिन्यू रोज तिथे ठिकाणी येतील. डिझेलचा व्यापार होईल, पाण्याचा त्या ठिकाणी व्यापार होईल आणि एक हब म्हणून फिशिंगचं बोटी होणार आहे. तसाच प्रयत्न माझा प्रामुख्यानं रेवसमध्ये पण करण्याचा आहे. रेवसच्या चॅनलमध्ये पण आपण मागणी केलेली आहे. परंतु मध्यंतरी एन्व्हायरमेंटचा CRZचा प्रश्न आला, त्याच्यामुळे काम थोडं थांबलं होतं. आज ते मार्गी लागेल आणि पर्यटन जे अलिबागला होतंय ते पर्यंत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांना तशी निसर्गाचं नैसर्गिक पाहिजे, समुद्रकिनारे पाहिजे, पण अलिबागचं लोकल फूड आणि फिश खाण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना जर ताजी मच्छी मिळाली तर पर्यटन अजून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
ही भूमिका सातत्याने हाऊसमध्ये मी मांडत आलो अनेक वर्ष. हे अंतिम टप्प्यात येत आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यासारखे कोकणातले काही नेते प्रशासनाकडे पाठपुरावा तर करतात, पण प्रशासन आणि सरकार जेट्टींच्या विकासासाठी हवा तेवढा निधी उपलब्ध करून देत नाही, किंवा काही वेळेला निधी उपलब्ध करून दिला तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही जेट्टी तर अशा आहेत की ज्यांच्याकरता निधी मंजूर झाला, काम सुरू झालं, पण जे थांबलंय ते थांबलंच आहे. पाहूयात सरकार किती गंभीर्यानं हा विषय घेतं ते. या जेट्टी सेव्ह जेट्टी हे अभियान आपलं सुरूच राहणार आहे. तुर्तास या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या चांगलाच अडचणीत सापडलाय. टिश्यू कल्चर या केळी रोपांवर वाढत असलेल्या रोगांमुळे शेतकरी संकटात आलाय. मात्र टिश्यू कल्चर रोपांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि जिल्हा कृषी विभागाकडून याबद्दल कुठलीही दखल घेतली जात नाहीये. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केलेलं हे केळीचं रोप सध्या उपटून टाकण्याची वेळ जळगावमधील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. याचं कारण म्हणजे पिकावर पडलेला रोग. टिश्यू कल्चर कंपन्यांच्या रोपांची लागवड केलेल्या केळी पिकांवर सध्या रोगाचं सावट पाहायला मिळत आहे. रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यावर CMV, कुकुंबर, करपा असे अनेक रोग पडून केळीचं उत्पादन घटतंय. एवढंच नाही तर यापूर्वी कधीही केळी पिकांवर कीड अळीचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. मात्र आता केळीवर हा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. जवळजवळ आम्ही 8,000 पैकी 4,000 केळी ही फेकून दिलेली आहे. मात्र एवढी 50% केळी नुकसान झाल्यानंतर बी शासनाची मदत नाही, किंवा हे जैन कंपनीचं रोप आहे तर जैन कंपनीनं आम्हाला कधी रिप्लेसमेंट केलं नाही, त्यांचा प्रतिनिधी कधी येत नाही, कधी सर्व्हिस मिळत नाही. आणि आम्ही 50% नुकसान झाल्यानंतर बी शासनाची मदत नाही, काहीच नाही. पूर्वी केळी उत्पादक शेतकरी पारंपरिक केळीच्या खोडाचं कंद लागवड करून केळीचं उत्पादन करत होता. मात्र कालांतराने यात बदल होऊन टिश्यू कल्चर रोपांची लागवड जळगाव जिल्ह्यासह देशात अनेक भागात होताना पाहायला मिळते. त्यामुळे पारंपरिक पद्धत नामशेष होऊन टिश्यू कल्चर रोपांची लागवड करण्यास भर दिली जाते. केळीचं रोपाचं आहे किंवा नाही त्याच्यामुळे ॲडव्हान्स बुकिंगमुळे सर्वांची बुकिंग घेतली जाते आणि वेळेवर केळीचं रोप शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं मिळत नसल्याने या 3 वर्षापासून केळीवर केळीवर करपा, CME, कुकुबर, मोजॅक अनेक रोग पडून शेतकरी या उत्पन्नाला बळी पडत आहे. मात्र गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कृषी विभाग, केळी संशोधन केंद्र आणि टिश्यू कल्चर रोपांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातून केळी पीक नामशेष होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मार्गदर्शन कृषी अधिकारी येत नाही, कोणीच आले नाही. जैन इरिगेशनवाले पण माझ्या शेतात आले नाही. आम्ही दुकानामध्ये जाऊन कृषी दुकानात जाऊन त्यांच्याकडून फवारे आणतो. खूप प्रकारचे फवारे मारले तरी याचा काही एक उपयोग होत नाही. कृषी अधिकारी यांनी पाठ सुद्धा दाखवली नाही, पाठ फिरवली त्यांनी शेतकऱ्याकडे, ते आले नाही शेतात. आम्ही सर्व प्रकारचे त्यांच्याकडे तक्रारी सुद्धा केलेल्या आहे. याबाबत कृषी विभाग आणि संबंधित कंपन्यांकडे तक्रार करून देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. केवळ रोग पडलेल्या केळीची खोडं उपटून फेकण्याचा सल्ला कंपन्यांकडून दिला जातोय. त्यामुळे झोपलेल्या कंपन्या आणि कृषी विभागानं आता तरी जागं व्हावं अशीच अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जाते. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जळगाव. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये आज इथे थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.